स्वागत आहे आपल्या सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये. तर मैत्रिणींनो, आपला भात शिळा राहतो. ह्या शिळ्या भाताचा काय कंटाळा येतो खरंच. वाटतं का काय एवढा भात वाया जाणार आपला, असं वाटतं. पण हा शिळा भात तुम्हाला परिपूर्ण उपयोग करून देणार आहे, अशी रेसिपी दाखवणार आहे. तर नक्की व्हिडिओ पहा, तुमचा जरा पण शिळा भात वाया जाणार नाही. तर इथे पहा, मी आता एक टमाटर घेतलेलं आहे आणि हे जरासं बारीक असं चौकन चौकन कापून पहा कशी कापते मी. हे बघा, अशी चौकन चौकन कापून घ्यायची त्याची. एकच टमाटर बाद झाला. आपला भात जास्त नाही आहे, आपला थोडासा भात राहिलेला आहे आणि तो रात्रीचा भात आहे आणि सकाळी त्याचा उपयोग कसा करायचा, किंवा सकाळचा राहिला संध्याकाळी काय कसा उपयोग करायचा. आपण वाया घालवतो फुकटच. नाही संपला का फेकून देतो, किंवा कुठे भिकारी बघायचे, कुठे कचऱ्यावाली बघायचे, कुठे काय, म्हणजे असं वाटतंच ना. तर मग फेकून देतो, कचऱ्याच्या डब्यातच टाकून देतो. तर तो जरा पण वाया जाऊन द्यायचा नाही आणि खूप मस्त नाश्ता बनवून दाखवते तुम्हाला. तर इथे कोथिंबीर घेतली होती मी. तर हिला जरासं मी आता काढते, त्यातलं धुतली ती आणि तिच्यातलं थोडंसं परत पिवळं वगैरे असली पानं ना, तर काढून टाकलेली मी आता त्याची. आणि हे बघ, अशी घ्यायची आणि कोथिंबीर अशी चरा मस्त चिरून घ्यायची. कोथिंबीर टमाटर चिरून झाले आपल्या, कोथिंबीर बी चिरून घेते आता. अगदी सोपं पटकनी होणारं, 5 मिनटात आपली तो भात होणार आपला. आणि फार नाश्त्याला सर्वांना, लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारा हा होईन, पहा तुम्ही. आता कोथिंबीर झाली चिरून. आता मी पुढे घेणार आहे एक बटाटा. हे बटाट्याची मी साल काढणार आहे. म्हणजे का बघा तुम्ही आता कसं उपयोग होणार आहे, कशाचा आणि काय कुठे जाणार आहे, पहा तुम्ही. अगदी सोपा. तर हे बटाटा घेतला मी. आता त्याच्यात ना किसणी घेणार आहे, पाणी घेणार आहे किसणी खाली, कारण की बटाटा किसल्यानंतर लगेच कळ. आणि मोठी बघा, मोठी आहे होल, त्याला मोठे आहेत. म्हणजे आपले बटाटे किसायचेच होल आहे त्याला. आपण किस करतो ना सुकवायला, म्हणजे मोठं होलचं घ्यायचं आणि लांबड्या लांबड्या खापा असं घ्यायचं, एकदम व्यवस्थित काढायचं. मग ते मोठे मोठे त्याचे चिप्स पडतात. तर आपल्याला मोठेच हवे. एक बटाटा पुरेसा आहे तेवढ्या भाताला आपल्या. पटकनी म्हणजे बघा ना, लगेच टमाटर झालं, कोथिंबीर झाली, लगेच कांदा तर नाही घालणार मी, बटाटाच घालणार आहे. कांदा नाही घालायचा त्याच्यात. तर हे आता धुवून घेते स्वच्छ आणि पिळून आणते. धुवून पिळून आणलेलं आहे मी. आता मी कढई ठेवते वरती, पहा. आणि एक पळीभर छोटीशी मी तेल टाकणार आहे कढईत आपल्या. हे बघा, एवढी छोटी पळीभर तेल टाकलं. त्याच्यात टाकायचे आपल्याला, चांगलं तेल तापून द्यायचं पहिलं, नंतर मोहरी जिरं टाकून द्यायचं त्याच्यात. हे बघा, तेल तापलेलं आहे. आता मोहरी टाकलेली आहे, मग जिरं पण टाकून. जिरं पण छान फुललं पाहिजे, दोन्ही पण व्यवस्थित फुलली का दुसरी तुमची सामग्री टाकायची, काय टाकायचं ते. आपण करण तेवढं थोडंच आहे बघा. वाया नाही जाण्यासाठी आपण काय पण करू शकतो, फक्त वाया नाही गेलं पाहिजे. तुमचा बिलकुल वाया जाणार नाही आणि तुम्ही ह्याच पद्धतीने हमेशा करणार. एवढा टेस्ट आहे. हा टाकला बटाटा पिळून, एकदम पाणी सर्व काढून टाकलं आणि पिळून टाकला. छान असा हलवायचा बटाटा. ते तेल टाकलेलं आहे त्याच्यावरच हलवायचा. टमाटर टाकते आता, म्हणजे दोन्ही पण चांगले शिजणार आणि चव फार येतं त्यात. टमाटर टाकल्यामुळे आणखी चव येईन त्याला, म्हणून टमाटर टाकायचीच. काही काही गोष्टी अशा दाखवायलाच लागतात मैत्रिणींनो. की कढीपत्ता टाकला आहे भरपूर, पहिलाच टाकायला हवं होतं मी, तर न राहिला माझा बाजूलाच तर राहिला. तर आत्ता टाकला तरी चालेल, आपल्याला लागणार तो. तर इथे कोथिंबीर चांगली वाटी भरून घेतलेली आहे पहा. टाकून द्यायची कोथिंबीर. कोथिंबीरीने स्वाद एवढा छान येतो ना. आणि कढीपत्त्याचा स्वाद, कढीपत्ता तर भरपूर उपयोगी पडणारा आहे आपल्याला केसांसाठी. म्हणजे कढीपत्ता जेवणात घालावंच हमेशा.
कुठल्या ना कुठल्या प्रकारे जेवणात कढीपत्ता टाकायचा चांगलं असतं आपल्यासाठी. आता हे बघा, माझ्याकडे लसणाची चटणी होती. लसूण, मिरची आणि मीठ हे घातलेलं, ते टाकलेलं आहे त्याच्यात. फक्त लसणाची चटणी 1 चमचा टाकलेली आहे मी. तुम्हाला लाल तिखट टाकायचं टाकू शकता आणि मग लसूण वरून कापून टाकला तरी चालेल. पण होती माझ्याकडे, मग आणखीन चमचमीत होतं आहे ना, म्हणून मी टाकली लसणाची चटणी. तर हे ना छान मग मिक्स करायचं. तर बऱ्यापैकी 2-3 मिनटं तर शिजलं आहे. आता हा भात आपला एवढाच भात राहिलेला आहे रात्रीचा. आता ह्याला मी असा उपयोग करून घेते पहा. सुट्टा करायचा जरा त्याला. आम्ही भातात मीठ घालत असतो, मग मीठ आहे ह्याच्यात. आज चटणीत पण मीठ आहे. मग थोडंसं मीठ नकळत टाकायचं, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. पण थोडंसं आता बटाटा वाढला आहे ना त्याच्यात, म्हणून थोडंसं मीठ टाकायचंच. तर हे बघा, आता हेच भाजी शिजलेली आहे आणि हे सोडून द्यायचे ह्याच्यात. अहो हे काय जबरदस्त लागतं, टेस्ट विचारू नका तुम्ही. हा असा भात जर खाल्ला ना बटाटे घालून आणि हे सगळं घालून, आहा, तुम्ही हॉटेलमध्ये जाणार नाही, अशा पद्धतीनेच घरी भात बनवून घेणार आणि बनवून खाणार. अगदी जबरदस्त टेस्ट. मी बिलकुल कांदा वापरलेला नाही त्याच्यात, तरी पण टेस्ट विचारू नका. मस्त टेस्ट आहे ना ह्याला भाताला इथे. आणि आमच्याकडं कसं, माझी नातवंड तर म्हणते, आई रात्रीचा भात असला तर आम्हाला दे ना करून तसा. म्हणजे म्हणत राहतात सारखे, त्या पद्धतीने तू करती त्या पद्धतीनेच करून दे ना. मग त्यांना मी आवडीने ह्या असा भात करून देत असते. तर भरपूर खातात ती. मुलांना तर भरपूर आवडतं. तुम्ही टिफिनला बी देऊ शकता मुलांना, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा तऱ्हेने हा भात बनवलेला आहे मी. मैत्रिणींना आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या पद्धतीचं वापर केला तर आपलं काहीच वाया जात नाही, व्यवस्थित राहतं. तर हे पहा, आता छान गरमागरम भात वाढला मी आणि मस्त चमचे घेऊन खायला घ्यायचं. खूप छान लागतो, अगदी मस्त. हे पहा, किती जबरदस्त कलर पण आलेला आहे त्याला, सुंदर दिसतोय. आणि मैत्रिणींना आवडलं तर लाईक करा. तरी बघा, मसाले मी आता तुम्हाला मसाल्याचं सांगते. मसाल्याचे स्टॉक आलेला आहे, तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही घेऊ शकता, फोन करू शकता. पहा, आणि आवडला तर नक्कीच मला हा रात्रीचा भात लाईक करा.